मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जासंदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 640 आपले सरकार सेवा केंद्र करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 25 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण चंद्रपूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, अहिल्यानगर, पुणे, धाराशिव, जालना, परभणी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आल्याबद्दलचा अपडेट घेतले होता. आणि याच्यामध्येच आता लातूर जिल्ह्यामधील रिक्त असलेल्या ग्रामीण तसेच शहरी भागातील 640 जागांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अहमदपूर तालुक्यातील 71, चाकूर तालुक्यातील 62, निलंगा तालुक्यातील 89, शिरूर आनंदपाळ तालुक्यातील 28, उदगीर तालुक्यामधून 62, जळकोट तालुक्यामधील 21, रेणापूर तालुक्यामधील 45, तर औसा तालुक्यामधून 92 आणि देवणी तालुक्यामधील 37, तर लातूर तालुक्यामधील 92 असे एकूण 599 केंद्र, नगर परिषद क्षेत्रामधील 8, नगरपंचायत क्षेत्रामधील 2 आणि महानगरपालिका क्षेत्रामधील 31 असे एकूण 640 जागांकरता हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सेतू समिती लातूर.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून 25 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मित्रांनो, 9 जुलै 2026 च्या GR नुसार आता राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र दिले जात आहेत. ज्याच्यासाठी वय 18 वर्ष पूर्ण असावं, जे काही उमेदवार असतील यांची 12वी उत्तीर्ण असावं, अशा प्रकारच्या महत्वाच्या अशा अटी याच्यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत. या सेवा केंद्र सुरू करण्यासाठी असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, या पायाभूत सुविधा त्या उमेदवाराकडे असाव्यात, अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अशा अटी शर्ती याच्या अंतर्गत घालण्यात आलेल्या आहेत. आणि याच अटी शर्तीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये अर्जदारांना आपली नवीन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे आणि त्याच्यानंतर 100 गुणाच्या माध्यमातून त्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रता, संगणक डिजिटल साक्षरता, पायाभूत सुविधामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले की 2 कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असावेत, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेटची सुविधा, विजेचं बॅकअप, त्या सेंटरसाठी असलेली आवश्यक जागा, या सर्वांच्या माध्यमातून 15 मार्क दिले जाणार आहेत. आर्थिक क्षमता, याचप्रमाणे ग्राहक सेवा, संवाद कौशल्य, अनुभव, व्यवसाय आराखडा व शाश्वतता, सामाजिक समावेशता आणि चारित्र्य पडताळणी अशा माध्यमातून हे 100 मार्क असणार आहेत. आणि याच्यामध्ये जास्त गुण प्राप्त होणाऱ्या उमेदवाराची या ठिकाणी निवड केली जाणार आहे. गुण विभागणी कशा प्रकारे केली जाणार आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र, प्रमाणपत्र सुद्धा सादर करावे लागणार आहेत. याच्यासाठी अटी शर्ती काय आहेत या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. अर्जदाराचं किमान भाड्यानं किंवा स्वतःचं 100 चौरस फुटाचं दुकान असावं, त्याच्यामध्ये लॅपटॉप किंवा लेझर प्रिंटर, जे काही बायोमेट्रिक उपकरण, या बाबी सर्व असणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जे काही उमेदवार असतील या उमेदवारांना 25 ऑगस्ट पासून याच्यामध्ये नवीन नोंदणीच्या अंतर्गत आपली नोंदणी पूर्ण करायची आहे. नोंदणी पूर्ण करत असताना अर्जदाराचं नाव, त्याचा वापरकर्ता नाव एक ठेवायचे, जे लॉग इन करण्यासाठी लागणारे ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आपल्याला जो लक्षात राहील असा पासवर्ड याच्यामध्ये सेट करायचा आहे. याच्यामध्ये एका उमेदवाराला केवळ एकदाच अर्ज करता येणार आहे. प्रत्येक वेळा खातं सक्रिय करण्यासाठी ईमेल OTP लागणार आहे आणि लॉग इन साठी ईमेल वरतीच OTP पाठवला जाणार आहे. प्रत्येक लॉग इन साठी OTP टाकणं आवश्यक असणार आहे आणि एका वेळी एकाच ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अशा अटी शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या उमेदवारांना या ठिकाणी या पात्रतेच्या कक्षेत असतील, ज्या गावासाठी या रिक्त जागा असतील, त्या गावातील उमेदवार या जागांकरता अर्ज करू शकणार आहेत. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहेत. याच्यामध्ये जर आपल्या गावाचं या यादीमध्ये नाव असेल, आपल्या गावाची जर जागा रिक्त असेल तर आपण अर्ज करू शकता. जर त्या गावामधून अर्ज आला नाही तर बाजूच्या गावातील उमेदवाराला प्राधान्य दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे लातूर जिल्ह्यातील या रिक्त असलेल्या 640 जागांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याचा अर्ज भरण्यासाठी 500 रुपयाचं पेमेंट, 500 रुपयाची फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करावी लागणार आहे. आणि अशा प्रकारचे आपण अर्ज आता सादर करू शकता. तर मित्रांनो, लातूर जिल्ह्याच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भातील हे एक महत्वाचं अपडेट होतं. ज्या ज्या जिल्ह्याची इतरही अपडेट उपलब्ध होतील ते अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट आलेले आहेत त्याच्या लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत. त्या लिंक वरती क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्याची जाहिरात पाहू शकता. धन्यवाद.